रांगोलीला आले का पाकिट वाटायला माझी हे बघा पाकिट वाटप चालू आहे. रांगोली तिला किती वाजले ना आता? मला नाही प्रवीण अंकल यांना सुद्धा पाकिट दिलेलं आहे मानाचं. यंग आर्टिस्ट, यंग रांगोळी आर्टिस्ट भेटलं. आणि जयला खास पाकिट आहे, त्याच्यात खास पैसे आण म्हणजे खास पार्टी आहे. चला चला पार्टी द्या. रांगोलीचा हे बघा रांगोल्या काढल्या नाही त्याच्या अगोदरच पाकिट दिलेत, त्याच्यामुळे कजा नका करू. यंगस्टरचा हे बघा पैसाच पैसा. तर चला आता गपचूप रांगोलीला स्टार्ट करा. पक्की नाटकं जायची. शेवलांची भाजी आणले काय? शेवलांची भाजी आता कंची शेवला शेवला ये आहे काय ते ये कोण आणले बापलेली त्यामुळे खातो मी. कोण म्हणजे काय कंची रांगोली काढणार? छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी यंगस्टरला यावेळेस आम्ही दुपारचे जेवायला आलेव. अजून रांगोली स्टार्ट नाही. तू रांगोली घालतोस काय? मी घालतो रांगोली. तू कोणाचा व्हिडिओ किती रुपये तंबी दिसते हो खरंच. जयवितन चहा पितन बस. बंगाली आर्टिस्ट, नेपाली आर्टिस्ट घरात आवाज आहे त्याला रांगोली करून त्यांनी ती कॉपी केली. दरवाजावर एवढं सगळं निबंध लिहिलाय म्हणजे कॉपी करायला बोलवायला यायला. वसई कलाक्रीडा महोत्सव 2025 तर इथे आजपासून रांगोळीसाठी चालू झालेला आहे. आज 25 तारीख आहे, आज नाताळ सुद्धा आहे आणि रांगोळी कलाकारांसाठी खास दिवस. इथे कोणता वर्ग आहे? मोठा गट. मोठा गट. हेच ते वर्ग आहेत आणि हीच ती शाळा आहे आणि हेच ते ठिकाण आहे जिथे आम्ही सर्व कलाकार घडलो. आमच्यातले कला सर्व बाहेर आल्या. आम्हाला माहीत पण नव्हतं की आम्ही एवढे चांगले कलाकार आहेत रांगोळी आर्टिस्ट. इथे सगळं आम्ही एकत्र जमायचो आणि एकमेकांची कला बघून एकमेकांचे कलर स्कीम बघून आम्ही सगळं शिकत गेलो, घडत गेलो. आणि प्रत्येकाची रांगोळी करण्याची स्टाईल वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे, रांगोळीचे प्रकार वेगळे आहेत. असे सगळे रांगोळीचे प्रकार बघत बघत शिकत आम्ही रांगोळ्या शिकलो आहे. तर आम्हालासुद्धा ह्या वर्गामध्ये फिरताना नेहमीच आठवण येते लहानपणीची की आम्ही कसे घडत गेलो इथून. तर खरंच खूप सुंदर दिवस असतो आणि खूप भारी असते हा टायमिंग. जेव्हा आपण घडत असतो, शिकत असतो, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची तेवढं जाण नसते, महत्त्व नसतं, वाटत नसतं, पण भारी. एवढी कंबर मोडायची तिची, एवढी वागती ती.
संचिताचे वर्ग ही संचिताचे पाकिट आणले ना नक्की देऊ पहिलाच बसले तू त्याला पहिला घेतलाय ही वरची दात नाही आहेत नाही काढ तरी यांनी भारी केला एक नंबर मसाला त्याचीच सरकार घेतलाय कृष्ण मसाला झाली त्याची कंप्लीट आता बिजी करीन 25 डिसेंबर वसई कला क्रीडा महोत्सवला रांगोळी काढायला जेवढे पण विद्यार्थी येतात स्टुडंट येतात त्यांच्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या म्हणजे पोर्ट्रेट रांगोळी, लँडस्केप रांगोळी, कणा रांगोळी आणि भौमितिक रांगोळी अशा सगळ्या प्रकारच्या रांगोळीचे प्रकार वसई कला क्रीडा महोत्सवमध्ये बघायला मिळतात. त्याच्यामुळे वसई कला क्रीडा महोत्सव हा आम्हा कलाकारांसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप खास असतो. 31 डिसेंबरपर्यंत फुल मस्ती असते. सर्व प्रकारच्या कला इथे बघायला मिळतात. त्याच्यामुळे आर्टिस्ट हे घडत जातात विविध क्षेत्रामधून, म्हणजे ते कला असू दे किंवा सांस्कृतिक असू दे किंवा क्रीडा असू दे, सगळ्यामधून कलाकार इथून घडत गेलेत आणि खूप नाव कमावलं आहे कलाकारांनी. आता हे सुद्धा छोटे कलाकार आहेत, पण एवढे भारी कलर स्कीम घेऊन रांगोळ्या करतात आणि एवढी मेहनत घेऊन करतात. नंबर येऊ असं नको येऊ दे, पण मेहनत करतातच. काय करायला लागले डोकर आर्टिस्ट? जवान डोकर आग्री मध्ये बोला, एवढं शुद्ध नका बोलू. शुद्ध शेड आदिवासी नाही. या काय करायला लावलाय? या रांगोळी असतात, हे कलर असतात, असं घासायचं. जे जे कलर चित्र ना ते बनवायचं पहिला आणि मग काय करायचा, कलर टाकायचा. मग सेम टू सेम रांगोळी येते. अशी माझ्यासारखी माझी पण रांगोळी तिकडे टाकायला लावली आहे. ही अशी सेम येईल का? सेम येईल, सेम टू सेम. मग बरं आहे, काय फरक नाही. आता काय नजर चुकली ना माझी. रांगोळीला सुरुवात करायच्या अगोदर नाटकं चालू अंकलची. प्रवीण अंकल नाही ना, कोणत्या पोझिशन मध्ये बसले, काय बसले समजून नाही. चांगली पोझिशन आहे ती, तसंच बसायचं असेल, चांगला असते पोटाला. तू आता ये टायमाला मला फोन करतोस. 2 दिवस असंच पाहिजे. सगळ्यांचे बलपानेच गेलाय. राक्षसी आनंद झालाय मला. राक्षसी काहीच बघा इकडे अजून ग्रुप लावला नाही. कशा आम्ही रांगोळ्या करतो आम्हाला माहिती. सदानंद बाबा काढायला लावलाय. केता बघ, केता आहे बघ. टोपी घातली यावेळेस त्याने. आईली आता करायची.
पलतन सगळी. रांगोली चांगली होती. आठ्या मारले आठ्या. आर्टिस्टला बघा. अर्धी रांगोळी झाली ना, पेपर फुगलाय. त्याच्यामुळे असा जुगाड करायला लागलाय. पेपर कापला चिपकवलेला तो, आणि पुन्हा फेविकॉल लावून पेस्टिंग. रिक्स आहे तरी पण. अँगल घेतली नाही असे दाखवण्यातून. व्हिडिओ पटापट कसं काय एडिट होतं? अरे एडिटर कवरा तुंबडा बिंबडा कवरा. तर यो आहे आर्टिस्ट गणेश सालियान यांच्या रांगोळीचा फायनल लूक. राम सुतार हे स्कल्पचर आर्टिस्ट 101 वर्षांनी ऑफ झालेत आणि खूप फेमस आणि भारी असे स्कल्पचर आर्टिस्ट. तर त्यांना रांगोळीच्या माध्यमातून ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे गणेश सालियान यांनी. राकेश बेदी हे एक प्रसिद्ध अभिनेते आहेत आणि ते नेहमीच आपल्या विनोदी भूमिकेसाठी ओळखले जातात. पण सध्याच्या रणवीर सिंगचा जो धुरंधर पिक्चर आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जमील जमाली नावाची राजकारणी व्यक्तीची भूमिका केली आहे. त्याच्यामध्ये ते खूप फेमस झालेले आहेत. त्याच्यामुळे ते इथे वसईला येणार आहेत म्हणून मी त्यांची रांगोळी काढली. या सर्व रांगोळ्या आम्ही जे कलाकार एकत्र मिळून रांगोळ्या काढतो त्यांच्या सगळ्यांच्या या रांगोळ्या आहेत. त्यांची एक मी सेपरेट व्हिडिओ काढले आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे सिने अभिनेते आहेत, डायरेक्टर आहेत, लेखक आहेत आणि कोणी अशा स्वतःच्या ज्या मनाच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. काही वसईचे प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी ही वसई कलाक्रीडा उत्सव सुरू केलेला आहे. काही क्रिकेटर आहेत तर काही क्रिकेटरचे कोच. अशा वेगवेगळ्या रांगोळ्या तुम्हाला या वसई कलाक्रीडामध्ये बघायला मिळतील. तर 31 डिसेंबरपर्यंत या रांगोळ्या बघायला मिळतील. तर नक्की बघा आणि आम्हाला तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा, कारण की तुमची प्रतिक्रियामुळे आम्हाला अजून उत्साह मिळतो रांगोळी काढायला. त्याच्यामुळे नक्की बघा. रांगोळ्या बघायला तर सगळ्यांनाच आवडते पण त्याच्यामागे खूप मेहनत असते. रात्रभर जागून आम्ही या रांगोळ्या काढल्यात आणि आता सकाळचे वाजलेले आहे 4:30. त्याच्यामुळे आम्हाला लागली आहे भूक आणि आम्ही आता चाललो आहेत पार नाक्याला. तर वसईमध्ये ख्रिस्ती धर्माचे लोक जास्त असल्यामुळे आणि क्रिसमसचा काळ असल्यामुळे, आजचा दिवस क्रिसमसचा असल्यामुळे इथे सगळीकडे मस्तपैकी रोषणाई आहे. तर त्याचा आनंद घेत आणि गुलाबी थंडीचा आनंद घेत आम्ही आता भुकेच्या दिशेने हॉटेल शोधत चालले आहेत. तर पारनाक्याला एक हॉटेल आहे जुनं एकदम आणि तिकडे पारंपरिक पद्धती अशा मराठी नाश्त्याची सोय असते. तर आम्ही तिकडे आता नाश्ता करायला चालले आहेत आणि थोडंसं असं काहीतरी खाणार आहे. तर बघूया आता तिकडे काय मिळते. हात जोडीत आहे. 5:30 वाजले सकाळचं आणि इंग्लिश स्कूलला रांगोळ्या कंप्लीट केले. पोट बिघडले. सेम स्वेटर घातले. कशी आहे फेकिलं आई तुला नाही दिला. पोट बिघडले तेव्हा दिलं नाही.